Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed is functional group isomerism and metamerism. Now the next heading is ring chain isomerism. Ring is chain isomerism. ठीक आहे, एक्स्ट्रा पॉइंट आहे बाळांनो हा. येस, क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. येस, रिंग चेन आयसोमरिझम. ठीक आहे. येस, जनरली हा फंक्शनल ग्रुप मध्येच येतो. ठीक आहे, पण आपण सेपरेट स्टडी करतो याला. रिंग चेन आयसोमरिझम कशाला म्हणायचं बघा बाळांनो. येस, इन धिस आयसोमरिझम yes, one compound or one isomer exist as yes, open chain and other as ring or closed chain बघा. येस, हे आयसोमरिझम मध्ये बाळांनो, येस, एक आयसोमर जो आहे तो ओपन चेन मध्ये एक्झिस्ट असतो आणि दुसरा जो आहे तो काय क्लोज्ड चेन मध्ये. लक्षात येते ना. येस, फॉर एक्झाम्पल येस, व्हॉट इज दिस इज प्रोपीन अँड अदर इज येस, सी हियर, दिस इज क्लोज्ड चेन कंपाउंड. ठीक आहे. येस, these compounds is having same molecular formula. ठीक आहे. this is cyclopropane. लक्षात येते का बघा बाळांनो. येस, प्रोपीन आणि सायक्लोप्रोपेन हे एकमेकाचे काय आहेत बाळांनो. येस, रिंग चेन आयसोमर्स. लक्षात येते, हा सायक्लोप्रोपेन रिंग आहे आणि हा काय आहे, चेन आहे, ओपन चेन. ओके. येस, molecular formula of these two compounds are molecular formula C3H6. ठीक आहे ना. येस, दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळांनो, C3H6. लक्षात आलं हे. येस, सेकंड बघा. सपोज व्हॉट इज दिस ब्यूट वन इन चा ओके. येस, रिंग आयसोमर काय असू शकतो बाळांनो, दिस इज सायक्लोब्युटेन. 4 कार्बन्स आहेत ना इथं. येस, इथं सुद्धा काय आहेत, 4 कार्बन्स आहेत. समजते का हे. येस, और आणखीन काय असू शकतो, 3 मेंबर्ड रिंग असू शकते विथ सबस्टिट्यूएंट मिथाइल ग्रुप. येस बाळांनो, हे बॉन्ड लाईन फॉर्म्युले समजतात ना तुम्हाला. येस, आता समजले पाहिजेत बॉन्ड लाईन फॉर्म्युलेचं. आपण खूप प्रॅक्टिस केले बॉन्ड लाईन फॉर्म्युलेसाठी. ठीक आहे ना. नंबर ऑफ कार्बन समजले पाहिजेत बाळांनो तुम्हाला इथं. आता नंबर ऑफ हायड्रोजन समजले पाहिजेत. ठीक आहे ना. येस, दोन्हीचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळांनो, मोलिक्युलर फॉर्म्युला येस C4H8. C4H8, same molecular formula but exist as a open chain and a ring. लक्षात येते. येस, these two are ring chain isomers. समजलं. येस, हाच आयसोमर ओके कोणासाठी असणार आहे बाळांनो बघा, ब्यूट 2 साठी. ब्यूट 2 साठी सुद्धा काय, येस, हे दोनच काय असणार आहेत, आयसोमर्स असणार आहेत. ठीक आहे. एकतर सायक्लोब्युटेन असेल, अदरवाइज काय मिथाइल सायक्लोप्रोपेन असेल. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा. सपोज दिस इज पेंट 1 बरोबर ना बाळांनो. हा पेंटीन आहे, पेंट 1 किंवा काय घेऊ शकताय, और पेंट 2 पेंट 1 किंवा पेंट 2 किंवा त्याला ब्रँचड पण करू शकताय. ठीक आहे. येस, याचे सायक्लिक आयसोमर्स काय असू शकतात. ठीक आहे. एकतर काय सायक्लोपेंटेन असू शकतो. ठीक आहे ना. दिस इज पेंट 2 पेंट 2 दिस इज सायक्लोपेंटेन करेक्ट. और त्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग घेऊ शकता बाळांनो. येस, सायक्लोब्युटेन विथ सबस्टिट्यूएंट मिथाइल सायक्लोब्युटेन.
लक्षात येते का? येस. त्याच्यापेक्षा स्मॉलर रिंग फॉर्म होऊ शकते का? येस, डेफिनेटली होऊ शकते. येस. 1,1 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन, डायमिथाइल सायक्लोप्रोपेन, 1,1 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. याचा आणखीन काय समोर होऊ शकतो? 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. ठीक आहे ना? येस, 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन. लक्षात येते का? येस. मग पेंट 1 इन साठी येस बाळांनो एवढे रिंग आयसोमर्स असू शकतात. ठीक आहे. सायक्लोपेंटेन घेऊ शकताय, 1 मिथाइल किंवा मिथाइल सायक्लोब्युटेन घेऊ शकताय. येस, 1,1 डायमिथाइल येस सायक्लोप्रोपेन घेऊ शकताय, 1,2 डायमिथाइल सायक्लोप्रोपेन घेऊ शकताय. येते का लक्षात? ओके. तेच आयसोमर्स कोणासाठी असतील? आता पेंट 2 इन साठी असतील. समजतंय? हे ओपन चेन आहेत आणि हे काय आहेत? रिंग आहेत. हे दोन एकमेकाचे काय असतात? येस, रिंग चेन आयसोमर्स. समजलं हे? येस. आणखीन एक टाईप आहे बाळांनो. येस, दॅट इज आयसोटोपिक आयसोमरिझम. हे सगळे एक्स्ट्रामध्ये आहे. आयसोटोपिक आयसोमरिझम. आयसोटोपिक आयसोमरिझम. तर आयसोटोपिक आयसोमरिझम कशाला म्हणायचं? येस, कंपाउंड्स हॅव्हिंग डिफरंट isotopes of an element are said to be isotopic isomers. Isotopic isomers. ठीक आहे. बघा, कंपाउंड्स हॅव्हिंग डिफरंट आयसोटोप्स ऑफ अन एलिमेंट. करेक्ट. येस, कंपाउंड्स मध्ये एलिमेंटचे डिफरंट काय आहेत? आयसोटोप्स आहेत. अशा ओकेस कंपाउंड्सला काय म्हणायचं? आयसोटोपिक आयसोमर्स. आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं बाळांनो? येस, आयसोटोपिक आयसोमरिझम. फॉर एक्झाम्पल H2O वॉटर अँड D2O. येस, इथं बाळांनो हायड्रोजन आहे, इथं काय आहे? ड्यूटेरियम आहे. ठीक आहे ना? दोन्ही वॉटरच आहे. दॅट्स वाय येस दीज टू आर आयसोमर्स ऑफ इच अदर विच आयसोटोपिक आयसोमर्स. समजते का? येस. दुसरं एक्झाम्पल बघा, NH3 येस 14 अँड NH3 15. ठीक आहे. इथं नायट्रोजनचा ओकेस ॲटॉमिक मास 14 आहे आणि इथं 15 आहे बाळांनो. ठीक आहे. हे दोन एकमेकाचे आयसोटोप्स आहेत, पण आहेत काय? अमोनियाच आहे. समजते ना? येस, मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे दोन्हीचा, फक्त काय आयसोटोप्स ओकेस काय आहेत? डिफरंट आहेत. समजते? हे एकमेकाचे आयसोटोप्स आहेत म्हणून त्याला म्हणलंय आयसोटोपिक आयसोमरिझम. नेक्स्ट, सपोज H2O 16 अँड H2O 18. ठीक आहे. ऑक्सिजनचा मास 16 आहे, ऑक्सिजनचा मास 18 आहे. ऑक्सिजन आयसोटोप्स आहेत बाळांनो ह्या कंपाउंड्समध्ये. दॅट्स वाय दीज टू आर आयसोमर्स ऑफ येस इच अदर विच आयसोटोपिक आयसोमर्स. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात असू दे तुम्हाला, आयसोटोपिक आयसोमरिझम कशाला म्हणायचं. ठीक आहे ना? येस, हे होतं रिगार्डिंग स्ट्रक्चरल आयसोमरिझम. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक टाईप रिमेन आहे बाळांनो, दॅट इज टायटोमरिझम. ठीक आहे ना? टायटोमरिझमसाठी ओके वेगळा कन्सेप्ट रिक्वायर्ड आहे. येस, कुठला? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनचा. ठीक आहे. मग डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉनच्या वेळेस आपण स्टडी करू बाळांनो. ओके, त्यावेळेस काय करूया? टायटोमरिझम स्टडी करूया, कारण तो कन्सेप्ट लक्षात येणार नाही तुमच्या इझिली आता. ठीक आहे ना? येस. आता आपण काय करूया? नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स फाइंड आउट करूया. येस, त्याच्यासाठी आपल्याला काय स्टडी करावं लागेल? येस, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन और डबल बॉन्ड इक्वॅलंट. ठीक आहे ना? येस, मग अगोदर आपण डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन डिटेलमध्ये स्टडी करूया. येस, त्याच्यानंतर मग आपण काय करूया? स्ट्रक्चरल आयसोमर्स कॅल्क्युलेट करूया.
ठीक आहे ना. येस, हेडिंग द्या बाळांनो, दॅट इज डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. किंवा त्यालाच काय म्हणू शकते, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट. ठीक आहे. येस, हेडिंग द्या, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट or degree of unsaturation or ठीक है हाइड्रोजन डेफिशिएंसी इंडेक्स. हाइड्रोजन डेफिशिएंसी इंडेक्स. ह्याला शॉर्ट मध्ये म्हणूया आपण एस, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट, DBE. ठीक आहे ना. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनला आपण DU म्हणूया. कुठलाही एक यूज केला तरी चालेल. हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स. ठीक आहे. कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्हाला विचारू शकतात, व्हॉट इज द हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड म्हणतील, अदरवाइज म्हणतील डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट, अदरवाइज म्हणतील डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. ठीक आहे ना. येस बाळांनो, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काय आहे किंवा डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट काय आहे. येस, इफ स्ट्रक्चर इज गिवन. ठीक आहे ना. येस, अगोदर तुम्हाला शॉर्ट मध्ये येस डेफिनेशन सांगतो. ठीक आहे. DU of a compound is equal to the number of H2 required to convert that compound into open chain saturated compound. ठीक है. yes, DU of a compound is equal to number of H2 required. म्हणजे काय. येस, H2 तिथं ऍड करताय तुम्ही, म्हणजे अनसॅच्युरेटेड सिस्टीम असणार आहे किंवा तिथं पाय बॉन्ड असणार आहे बाळांनो. पाय बॉन्ड असेल तरच H2 ऍड होणार आहे. सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये होतो का H2 ऍड? नाही. ठीक आहे. येस, मग H2 रिक्वायर्ड टू कन्वर्ट दॅट कंपाऊंड. विच कंपाऊंड? येस, दिस गिवन कंपाऊंड. ठीक आहे ना. येस, इनटू ओपन चेन सॅच्युरेटेड कंपाऊंड. ओपन चेन सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी येस जे काय हायड्रोजन रिक्वायर्ड आहेत बाळांनो, ओके, त्या नंबरला ओके काय म्हणायचं, येस DU म्हणायचं. समजते ना. येस बघा, सपोज CH2 डबल बॉन्ड CH2 असं एक कंपाऊंड आहे बाळांनो. ठीक आहे. ह्या कंपाऊंडला मला सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. CH3 मध्ये किती हायड्रोजन रिक्वायर्ड आहेत? डेफिनेटली 1 मोल H2 इज रिक्वायर्ड. सो DU ऑफ दिस इज DU इज इक्वल टू 1 मोल H2 रिक्वायर्ड आहे ना. एस, म्हणून DU काय झाला? 1 झाला. ठीक आहे. सपोज मला सायक्लोप्रोपेनला ओके एस कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? एस, प्रोपेन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. इथं मोलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बाळांनो? C3H6 आहे. बरोबर ना. येस, मग किती हायड्रोजन ऍड करावं लागतील, किती मोलिक्युल्स ऍड करावं लागतील त्याच्यामध्ये ओपन चेन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी? येस, तर काय 1 मोल ऍड करावं लागेल. ठीक आहे ना. येस, ह्याच्यामध्ये ह्याचा फॉर्म्युला काय आहे? C3H8. लक्षात आलं ना. 6H आहेत, 8H आहेत. करेक्ट. DU काय झाला फॉर दिस? 1 मोल H2. DU इज इक्वल टू 1 किंवा त्यालाच काय म्हणा? एस, डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट और हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स. डेफिशियन्सी इंडेक्स, हायड्रोजन किती डेफिशियंट आहे इथं हायड्रोजन किती डेफिशियंट आहे. एक हायड्रोजन म्हणजे काय बाळांनो? एक हायड्रोजन मोलिक्यूल. हायड्रोजन कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो? H2च्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो.
समजलं ना. हायड्रोजन म्हणलं की जनरली काय घ्यायचं आहे, H2 घ्यायचं आहे. ऑक्सिजन म्हणलं की जनरली काय घेतो आपण, O2 घेतो. समजलं हे. येस. आणखीन बघा, सपोज सायक्लोब्युटीन आहे. सायक्लोब्युटीनला ओके ओपन चेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे ब्युटेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बाळांनो किती हायड्रोजन रिक्वायर्ड आहेत सांगा बरं. येस, किती हायड्रोजन ॲड करावे लागतील जेणेकरून ओके येस हा कंपाऊंड कशामध्ये कन्वर्ट होईल, या ओपन चेनमध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, सांगा बरं. डेफिनेटली अगोदर ओके येस डबल बॉन्ड ब्रेक करून ओके येस सायक्लोब्युटेनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 मोल लागेल. इट कन्वर्ट्स इनटू सायक्लोब्युटेन नाव. समजते का हे. येस, इथं काय आहे बाळांनो, CH2 आहे. इथं काय आहे, CH2 आहे. इथं काय आहे, CH आहे. इथं काय आहे, CH आहे. समजलं. ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस काय ॲड झाला, आता H2 ॲड झाला. मग इथं काय फॉर्म होईल, CH2. इथं हा CH2, CH2, CH2. करेक्ट. ठीक आहे. आता हा झाला सायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटीनचं कन्व्हर्जन सायक्लोब्युटेनमध्ये केलं. ठीक आहे. आता ह्या सायक्लोब्युटेनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, तुम्हाला नॉर्मल ब्युटेनमध्ये करायचं आहे, एन ब्युटेनमध्ये करायचं आहे. करेक्ट. परत काय करा, 1 बॉन्ड ब्रेक करा त्याच्यामधला, परत हायड्रोजन ॲड करा, म्हणजे परत H2 ॲड करावं लागेल. ठीक आहे. टोटल किती मोल्स झाले, इथं 1 आणि इथं 1, टोटल काय 2 मोल्स झाले. बरोबर आहे ना. मग DU काय झाला फॉर दिस, येस DU इज इक्वल टू हाऊ मच, येस 2. हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स. लक्षात येते का हे. येस. मग तुम्हाला हे सगळं करत बसायची गरज नाही. आता तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता की एखाद्या कंपाऊंडमध्ये येस DU कसं ओळखायचं. जर गिवन कंपाऊंड असेल ना बाळांनो, ओके तुम्हाला डायरेक्ट कंपाऊंड गिवन असेल तर तुम्ही काय करू शकता, DU इझिली फाइंड आउट करू शकता. ठीक आहे ना. येस, बघूया. इसलिए कैलकुलेशन ऑफ DU और डबल बॉन्ड इक्विवेलेंट और हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. फर्स्ट इफ स्ट्रक्चर इज गिवन. ठीक आहे. जर स्ट्रक्चर दिलं असेल बाळांनो, ठीक आहे, तर DU कसं फाइंड आउट करायचं किंवा डबल बॉन्ड इक्विवेलेंट कसं फाइंड आउट करायचं किंवा येस हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. येस, बघा डबल बॉन्ड इक्विवेलेंट. ठीक आहे, मी कुठलाही यूज करेन, आता DU यूज करेन किंवा डबल बॉन्ड इक्विवेलेंट यूज करेन किंवा हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स करेन. आता हे तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे ना. येस, डबल बॉन्ड इक्विवेलेंट इज इक्वल टू number of pi bonds plus rings. number of rings म्हणा, number of rings. ठीक आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. स्ट्रक्चर गिवन असेल बाळांनो, ओके तर काय नंबर ऑफ पाय बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ रिंग्स म्हणजे काय असणार आहे, डबल बॉन्ड इक्विवेलेंट और डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन असणार आहे. समजलं हे. येस, मग बघा फॉर एक्झाम्पल डबल बॉन्ड इक्विवेलेंट काय असेल, DU काय असेल फॉर दिस. इथे रिंग आहे का बाळांनो, नाही, फक्त ओपन चेन आहे. मग पाय बॉन्ड काउंट करा, किती आहेत, 1 आहे. येस, सो DU फॉर दिस कंपाऊंड इज 1. म्हणजे काय की ते एक H2 लागतो, 1 मॉलिक्यूल ऑफ येस हायड्रोजन लागतो बाळांनो. समजलं. येस, सो डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन और डबल बॉन्ड इक्विवेलेंट इज इक्वल टू काय 1. लक्षात आलं. येस, दुसरा बघा, ओपन चेन आहे आणि पाय बॉन्ड किती आहेत बाळांनो, 2 आहेत. सो DU इज इक्वल टू 2. डबल बॉन्ड इक्विवेलेंट और डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल टू 2. समजते का. येस, सपोज रिंग असेल. येस, व्हॉट इज DU फॉर दिस. डेफिनेटली DU इज इक्वल टू 1.
कारण इथं डबल बॉन्ड नंबर ऑफ पाय बॉन्ड्स म्हणले, नंबर ऑफ पाय बॉन्ड्स आहेत का याच्यामध्ये? नाही. काय आहे? फक्त रिंग आहे. दॅट्स वाय इट्स du इज इक्वल टू 1. करेक्ट. नेक्स्ट बघा आता, सपोज मी इथं पाय बॉन्ड लिहिलं. हां, आता सांगा बरं du काय असेल फॉर दिस? du इज इक्वल टू 2. का? एक पाय बॉन्ड आणि एक काय आहे बाळानो? रिंग. 1 + 1. क्लिअर आहे? येस. 1 पाय बॉन्ड प्लस 1 रिंग इज इक्वल टू 2. क्लिअर? हां, ह्या कंपाऊंडसाठी सांगा आता, व्हॉट इज du? येस, du फॉर दिस कंपाऊंड इज, पाय बॉन्ड्स किती आहेत? नंबर ऑफ पाय बॉन्ड्स 2 आहेत. 2 प्लस एक रिंग आहे बाळानो. येस, दॅट्स वाय 3. du फॉर दिस ओके कंपाऊंड इज 3. क्लिअर? फॉर दिस व्हॉट इज दिस? बेन्झिन. करेक्ट. बेन्झिनसाठी बाळानो du काय आहे सांगा? du इज इक्वल टू नंबर ऑफ पाय बॉन्ड्स 1 2 3 प्लस रिंग्स 1 इज इक्वल टू 4. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन फॉर एस बेन्झिन इज 4 और डबल बॉन्ड इक्विवलेंट फॉर बेन्झिन इज 4. ठीक आहे, परत रिपीट करतो मी. एस डीयूच्या ठिकाणी डबल बॉन्ड इक्विवलेंट यूज करा किंवा काय हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स यूज करा. येस, ह्या तिन्हीचा मिनिंग काय बाळांनो? सेम आहे. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द डबल बॉन्ड इक्विवलेंट फॉर दिस? येस, सांगा. हाऊ मेनी पाय बॉन्ड्स आर देअर? 1 2 3 4 5. 5 pi bonds plus 2 rings is equal to 7. 7 is the degree of unsaturation or double bond equivalent. लक्षात येते का? ठीक आहे. नेक्स्ट कंपाऊंड घ्या. येस, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन फॉर दिस कंपाऊंड. 2 रिंग्स आहेत बाळांनो. येस, दॅट्स वाय du इज इक्वल टू 2. करेक्ट. किती वेळेनं ब्रेक करू शकता? ह्या दोन्ही रिंग्स ब्रेक झाल्या पाहिजेत आणि ओपन चेन कंपाऊंड तयार झाला पाहिजे. ठीक आहे. येस, एक वेळेनं जर ब्रेक केला आपण, ओके, येस, हे डिवाइड होतील असे. ठीक आहे ना? येस, असा कंपाऊंड तयार होईल. करेक्ट. हा बॉन्ड ब्रेक केला आपण, परत काय ह्या रिंगला ब्रेक करण्यासाठी आणखीन एक बॉन्ड ब्रेक करावा लागणार. ठीक आहे. सपोज हा बॉन्ड ब्रेक केला मी, कुठलाही बॉन्ड ब्रेक करा, हा बॉन्ड ब्रेक केला. ठीक आहे. येस, हे ॲज इट इज सिस्टीम ठेवा. करेक्ट. झाली ओपन चेन. समजलं का? येस, म्हणजे 2 वेळा आपल्याला बॉन्ड ब्रेक करावा लागला. करेक्ट. काय ॲड करावं लागतं आपल्याला? H2 ॲड करावं लागतं. पण हे एक वे सांगितलं तुम्हाला. येस, एक वेळेस ब्रेक केलं, दुसऱ्या वेळेस ब्रेक केलं, ओपन चेन सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार झाला. येस, म्हणजे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काय झालं त्याच्यासाठी? 2. येस, ह्या वेनं पण फाइंड आउट करू शकता तुम्ही. करेक्ट. येस, चेक करा. नेक्स्ट, येस, व्हॉट इज द डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन फॉर दिस कंपाऊंड? खूप इझी आहे बाळांनो, फक्त काय थोडंसं प्रॅक्टिस लागते. du सांगा ह्याच्यासाठी. 1 2 3 4 पाय बॉन्ड्स किती आहेत? 4 प्लस रिंग्स 1 2 इज इक्वल टू 6. du फॉर दिस कंपाऊंड इज 6. अंडरस्टूड? ठीक आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट एक्झाम्पल्स घ्या फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ du. येस, फर्स्ट कंपाऊंड मध्ये चेक करा. येस, व्हॉट इज द du ऑफ दिस कंपाऊंड? नंबर ऑफ पाय बॉन्ड्स बघा अगोदर किती आहेत? 1 2 3 4. 4 पाय बॉन्ड्स प्लस 2 रिंग्स 1 2 इज इक्वल टू 6. du फॉर दिस कंपाऊंड इज 6. येस, सेकंड साठी कॅल्क्युलेट करा बरं. किती येतो du? Cn मीन्स व्हॉट? C ट्रिपल बॉन्ड n. बाळांनो, हा Cn म्हणजे काय आहे? C ट्रिपल बॉन्ड n. देते वेळेस असंच देतील तुम्हाला आणि du विचारतील. ठीक आहे. येस, कुठल्या फॉर्ममध्ये असतो? C ट्रिपल बॉन्ड n च्या फॉर्ममध्ये असतो. करेक्ट. ठीक आहे. नंबर ऑफ पाय बॉन्ड्स काउंट करा. 1 2 3 4
5 6 7 8. So du is equal to 8. अंडरस्टूड. ठीक आहे. ह्या कंपाऊंडसाठी कॅल्क्युलेट करा आता बाळांनो. du फॉर दिस कंपाऊंड. अगोदर पाय बॉन्ड्स बघा 1 2 3 4 5 6 पाय बॉन्ड्स प्लस रिंग्स 1 2 3 4 रिंग्स इज इक्वल टू 10. करेक्ट. नेक्स्ट घ्या du for this. How many pi bonds are there? 1 2 3 4 5 6 7 plus rings 1 2 3 is equal to 10. Correct. Yes. इथं चेक करा. du is equal to 1 2 3 4 5 6 pi bonds plus 2 rings 8. ठीक आहे. येस. इथं 2 pi bonds प्लस 2 रिंग्स 4. करेक्ट ना. नेक्स्ट ह्याच्यासाठी कॅल्क्युलेट करा बरं. आता किती रिंग्स येतील असं जर कॅल्क्युलेट केलं ना बाळांनो आपण. येस. तर ही एक रिंग आहे इटसेल्फ 1 2 3 4 5 6 म्हणजे एक हॉल आहे. सपोज प्रत्येक फेसला एक एक रिंग आहे बाळांनो. बरोबर आहे ना. ओके. अशा 6 रिंग्स येतील ना. ओके. मग du किती येईल. एक आयडिया सांगतो तुम्हाला. काय करायचं प्रत्येक बॉन्ड ब्रेक करून बघायचं आणि एक सॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्म होतो का बघायचं. ठीक आहे ना. येस. मग जेवढे बॉन्ड ब्रेक केला तुम्ही सॅच्युरेटेड कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी येस दॅट इज इट्स du. ठीक आहे ना. असं जर काउंट केलं ना तुम्ही ओके येस तर du रॉंग होईल तुमचं ह्या कंपाऊंडसाठी. समजते का. येस. बघूया. एक बॉन्ड ब्रेक करा बळा ना. सपोज हा बॉन्ड ब्रेक केला मी. ठीक आहे ना. येस. असा कंपाऊंड फॉर्म होईल. लक्षात येते का. येस. दुसरा बॉन्ड ब्रेक करा. सपोज हा बॉन्ड ब्रेक केला. अशी रिंग मिळेल तुम्हाला. ठीक आहे ना. येस. आता कुठला बॉन्ड ब्रेक करणार आहे. सपोज हा बॉन्ड ब्रेक करा. 3 बॉन्ड ब्रेक केला आपण आत्तापर्यंत. करेक्ट. ठीक आहे. येस. आणखीन एक बॉन्ड ब्रेक करा. आता हा आणि हा बॉन्ड ब्रेक करा. किती वेळेस बॉन्ड ब्रेक केलं 1 2 3 4 5. करेक्ट. आता ओपन चेन आहे का कंपाऊंड. येस डेफिनेटली हा ओपन चेन कंपाऊंड आहे बाळांनो पूर्ण. एक आयडिया सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे ना. असे कंपाऊंड्स दिले असतील तर काय करायचं तुम्ही बॉन्ड ब्रेक करायचं. ठीक आहे ना. आणि अकॉर्डिंगली तुम्हाला काय मिळेल du मिळेल. किती वेळेस बॉन्ड ब्रेक केला फक्त 5 वेळेस. ठीक आहे. पण असं जर पाहिलं प्रत्येक फेसला एक रिंग आहे 6 du येतो. मग किती बॉन्ड ब्रेक होतात ना फॉर द फॉर्मेशन ऑफ सॅच्युरेटेड कंपाऊंड दॅट इज इट्स du. समजलं. येस. सो du इज इक्वल टू 5. अंडरस्टूड. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन और डबल बॉन्ड इक्वॅलंट फॉर येस स्ट्रक्चर्स. स्ट्रक्चर गिवन होते ना. ओके. त्याच्यासाठी कॅल्क्युलेट केलं आपण. आता जर मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल तर du कसं कॅल्क्युलेट करायचं बघूया. ठीक आहे. हेडिंग द्या बळा. Second, if molecular formula is given. If molecular formula is given. ठीक है. Double bond equivalent is equal to double bond equivalent म्हणा किंवा काय du म्हणा. ओके. किंवा डिग्री ऑफ हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स म्हणा. ठीक आहे. डबल बॉन्ड इक्वॅलंट इज इक्वल टू कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2. खूप सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. येस. हेडिंग दिले ना तुम्ही. ओके. थोडंसं रफ करतो मी. These two are monovalent atoms. Monovalent atoms
काय केलं हे महत्त्वाचं आहे. मोनोव्हॅलंट ॲटमची काय केलं बाळांनो, ॲडिशन केलेली आहे. मोनोव्हॅलंट म्हणजे जे एक बॉन्ड फॉर्म करतात, सिंगल बॉन्ड फॉर्म करतात. समजलं ना. हॅलोजन सिंगल बॉन्ड फॉर्म करतो, ठीक आहे, आणि हायड्रोजन सिंगल बॉन्ड फॉर्म करतो, ठीक आहे. दिस इज ट्रायव्हॅलंट ॲटम. ट्रायव्हॅलंट ॲटम समजलं. ट्रायव्हॅलंट ॲटम काय केलेलं आहे, सबट्रॅक्ट केलेलं आहे, ठीक आहे. मोनोव्हॅलंट ॲटमची ॲडिशन, ट्रायव्हॅलंट ॲटम सबट्रॅक्ट केलेलं आहे, ठीक आहे. येस. अँड बायव्हॅलंट ॲटम्स, बायव्हॅलंट म्हणजे याची व्हॅलन्सी 2 आहे. बायव्हॅलंट ॲटम्स आर इग्नोर्ड, लाईक ऑक्सिजन, सल्फर एक्सेट्रा, ठीक आहे ना. बायव्हॅलंट ॲटम्स काय केले बाळांनो, इग्नोर केलेले, त्या फॉर्म्युल्यामध्ये घ्यायचं नाही. जरी ओके मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये गिवन असेल तरी बायव्हॅलंट ॲटम तिथं कन्सिडर करायची गरज नाही, ठीक आहे. येस. फाइंड आउट करूया आपण DU आता. कार्बन +1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2, ठीक आहे. येस. फॉर एक्झाम्पल C3H6 DU फाइंड आउट करायचं बाळांनो C3H6 साठी, ठीक आहे. येस. DU इज इक्वल टू किंवा डबल बॉन्ड इक्वॅलंट, ठीक आहे ना. मी DUच कॅरी करतोय, ठीक आहे ना. तुम्ही डबल बॉन्ड इक्वॅलंट म्हणा किंवा काय हायड्रोजन डेफिशियन्सी इंडेक्स म्हणा. DU इज इक्वल टू एस, नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत बघा. येस. फॉर्म्युला एकदा पार्ट झालं की डायरेक्ट ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तिथं कुठे एक्झाममध्ये लिहायचं नाही आपल्याला, फक्त MCQ सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला येस व्हॅल्यूज ठेवता आल्या पाहिजेत, करेक्ट. कार्बन किती आहेत बाळांनो, 3 + 1, ठीक आहे. येस. मायनस हायड्रोजन किती आहेत, 6. हॅलोजन आहेत का, नाही, 0. नायट्रोजन आहेत का, नाही, 0. डिवायडेड बाय 2. करा कॅल्क्युलेशन आता. 4 मायनस, ठीक आहे, किती येईल हे, 6 डिवायडेड बाय 2. 4 मायनस 3 इज इक्वल टू 1, ठीक आहे. फक्त DU कॅल्क्युलेट करा. त्याच्या स्ट्रक्चरल आयसोमर्स नंतर बघूया आपण, ह्याच्यावरच डिपेंड आहेत बाळांनो स्ट्रक्चरल आयसोमर्स, ठीक आहे ना. एक आयडिया आहे DU फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स. ठीक आहे. नेक्स्ट घ्या आता C2H2. C2H2 साठी DU फाइंड आउट करा. किती येतो बघा. येस. DU इज इक्वल टू C + 1 मायनस H + X मायनस N डिवायडेड बाय 2. येस. ठेवा व्हॅल्यूज. कार्बन किती आहे, 2 + 1 मायनस H किती आहेत बाळांनो, 2 + 0 मायनस 0 डिवायडेड बाय 2. येस. इज इक्वल टू 3 मायनस 2 डिवायडेड बाय 2, 1 इज इक्वल टू DU फॉर C2H2 इज इक्वल टू 2. समजलं का हे, ओके. नेक्स्ट कंपाऊंड घ्या, थर्ड C6H6. DU फाइंड आउट करायचं बाळांनो C6H6 साठी. करा बरं फाइंड आउट. DU इज इक्वल टू, ठीक आहे, 6 कार्बन्स आहेत, +1 मायनस 6 हायड्रोजन्स आहेत, हे काय असणार, 0 इज इक्वल टू 7 मायनस 6 डिवायडेड बाय 2, 3 इज इक्वल टू 4. C6H6 काय आहे बाळांनो, बेन्झीन. हा कोण आहे, ॲसिटिलीन. बरोबर आहे ना. DU किती आला, 4. लक्षात येते ना बाळांनो, ठीक आहे. आणखीन काय एक्झाम्पल्स घ्या आता. येस. नेक्स्ट एक्झाम्पल्स घ्या बाळांनो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ DU, ठीक आहे. येस. एक्झाम्पल नंबर 4 घ्या. काय आहे, C6H4Cl NO2. DU फाइंड आउट करा.
DU इज इक्वल टू बाळांनो काय आहे फॉर्म्युला, DU इज इक्वल टू एस कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2. नंबर ऑफ टाइम्स लिहायचं बाळांनो फॉर्म्युला, लिहिलं की पाठ होतो, समजते. नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत 6 प्लस 1 मायनस हायड्रोजन किती आहेत बाळांनो 4, हॅलोजन आहे का, आहे 1, नायट्रोजन आहे का, आहे डेफिनेटली, एस किती 1, करेक्ट ना, ठीक आहे, डिवायडेड बाय 2. ऑक्सिजन काउंट करायची गरज आहे का इथं आता, नाही, तो बायव्हॅलंट आहे. 7 मायनस 4 divided by 2 is equal to 5. 5 is the degree of unsaturation of C6H4Cl NO2. ठीक आहे, यस. नेक्स्ट कंपाऊंड घ्या. 5 साठी कॅल्क्युलेट करा बाळांनो होतं. यस, C6H5 C6H5ClO. DU is equal to कार्बन किती आहेत 6 प्लस 1 मायनस हायड्रोजन किती आहेत बाळांनो 5 प्लस 1, करेक्ट, नायट्रोजन नाही, डिवायडेड बाय S2. ठीक आहे, पुढे मायनस 0 वगैरे ठेवायची गरज आहे का आता, नाही. 7 मायनस 6 divided by 2, 3 is equal to 4. 4 is the DU of C6H5ClO. Correct? This is sodium ethoxide. Salt आहे तो बाळांनो. Yes. C2H5ONA. This is sodium ethoxide. Correct? DU for this. कार्बन किती आहेत बाळांनो 2 प्लस 1, एस, हायड्रोजन 5, ऑक्सिजन हा सोडियम आहे, ठीक आहे, लिहायची गरज आहे का पुढे आता, हॅलोजन आहेत का त्याच्यामध्ये, एस नाही, नायट्रोजन आहे का, नाही, डिवायडेड बाय 2, एस इज इक्वल टू 3 मायनस 2.5 इज इक्वल टू एस 0.5. एक नोट लिहा बाळांनो इथं, नोट, DU for salt is fractional. ठीक आहे ना, एस फ्रॅक्शन मध्ये येतो बाळांनो DU, त्याच्यामुळे काय एस DU फॉर ओके एस सॉल्ट इज फ्रॅक्शनल. समजलं, हे नोट करून ठेवा, IMP आहे. नेक्स्ट C3H6O. DU फॉर दिस, DU इज इक्वल टू, लिहा बरं, किती कार्बन आहेत बाळांनो 3 प्लस 1 मायनस हायड्रोजन 6 आहेत, डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4 मायनस 3 इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता ह्या DUचा यूज काय आहे बाळांनो, ठीक आहे, येस, हा DU आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स फाइंड आउट करण्यासाठी यूज करणार आहोत. लक्षात येते ना, येस. स्ट्रक्चरल आयसोमर्स कसं फाइंड आउट करायचं मग, ठीक आहे, स्ट्रक्चरल आयसोमरिझमला तर इमॅजिनेशन लागतंच बाळांनो, ओके, पण काय DU वरनं एक जनरल आयडिया मिळते आपल्याला, लक्षात येते, येस. आणि ती जनरल आयडिया काय की कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. दुसरा काय की कंपाऊंडमध्ये रिंग आहे, लक्षात येते, की तो ओपन चेन आहे. ओपन चेन असेल तर ओके एस डबल बॉन्ड असणार आहे, रिंग असेल तर बाळांनो ओके एस तिथं एक अनसॅच्युरेशन असणार आहे. रिंगसाठी एक अनसॅच्युरेशन असतो, ठीक आहे ना, DU काय असतो 1 असतो रिंगसाठी, ठीक आहे, आणि एक डबल बॉन्डसाठी DU काय असतो, डबल बॉन्डसाठी काय असतो DU 1 असतो, बरोबर आहे ना, ओके. मग त्या कंपाऊंडमध्ये डबल बॉन्ड आहे किंवा नाही हे समजतं आपल्याला DU वरनं. DU जर 0 असेल तर डेफिनेटली इट इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड,
डी जर नॉन झिरो असेल बाळांनो तर डेफिनेटली इट इज अ एस अनसॅच्युरेटेड ऑर इट कंटेन्स पाय बॉन्ड. लक्षात येते? येस. अदरवाईज इट कंटेन्स रिंग. समजते? येस. मग ह्या आयडियावरनं आपल्याला ओके येस नंबर ऑफ स्ट्रक्चर्स काय करता येतं? येस रिप्रेझेंट करता येतं. स्ट्रक्चर तर तुम्हाला इमॅजिनरी लेवलनंच रिप्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे ना? फक्त एक आयडिया मिळते डी वरनं आणि ती खूप महत्त्वाची आयडिया आहे. लक्षात येते हे? येस. बाळांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया? नंबर ऑफ स्ट्रक्चरल आयसोमर्स कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे ना? टुडे विल स्टॉप हिअर. ओके. ऑल दी बेस्ट.